सोलापूर महानगरपालिका आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक वार सुरू झाले असून दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. वो दो कदम पीछे नहीं हटे है, 50 कदम नीचे गिरे है, पर फिर भी गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं. माझं काहीच म्हणणं नाही. काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात. त्यामुळे एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे. हो, करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते अशी एक चर्चा आहे. संजय मामांनी आपली भेट घेतली करमाळ्यामध्ये. संजय मामा शिंदेने आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा आहे. काय नक्की यामध्ये? नाही, आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झालेली आहे. अंतिम निर्णय उद्या होईल. परंतु करमाळ्यापुरता जो विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय, अजून झालेला नाही. जर सगळं व्यवस्थित झालं तर करमाळ्यापुरता आमचा निर्णय होईल. बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल. ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही, खास करून अक्कलकोटमध्ये सचिन दादा सोबत आमच्या कुणाची युती होणार नाही, आमचा सचिन दादा एकटा लढणार आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू. जिथं होणार नाही तिथं होणार. माझा ट्रिगर कुणावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे, पत्रकारांना माहिती असायलाच पाहिजे होतं असं माझं मत आहे. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक आता संपलेल्या आहेत. संपल्यानंतर कार्यकर्त्यांना उपोषणावर एक पत्र लिहिलं. त्या पत्रावरती पालकमंत्री असं म्हणतात की 2 कदम पीछे नाही 50 कदम नीचे गिरे आहे आणि गिरे तुम्ही टांग ऊपर, अशा पद्धतीची टीका आपल्यावरती. खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं. आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपी मध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला. पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं. निवडणुका संपलेल्या आहेत, अशा वेळेस निवडणुका संपल्यानंतर जनतेनं कौल दिला तर विकासाची कामं त्याच्यापुढे झाली पाहिजे. मग असं नव्हता, अजूनही विरोधकांवरती टीका करण्यातच ते व्यस्त दिसत आहे. त्याच्याकडे आपण कशा तेच त्याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती काय आहे आणि ते कोणत्या पद्धतीत हे इलेक्शन लढले. आणि मी एवढीच विनंती करते आणि मी वारंवार करते की सोलापूर हे प्रतिष्ठेचं शहर आहे. सोलापूरची एक सांस्कृतिक शहर आहे, त्याची पातळी बाहेरच्या लोकांनी येऊन कमी करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे. आणि त्यांच्याबद्दल मागे जे जे काही झालेलं ते उघड आहे, म्हणून त्याबद्दल मी काय जास्त